तर पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर झालाय। पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालाय। रोहित आर्यानं 17 मुलांसह 2 नागरिकांना आरए स्टुडिओमध्ये डांबून ठेवलं होतं। रोहित आर्याकडे एअरगन होती। रोहित आर्या फायरिंग करेल अशी पोलिसांना भीती वाटली, त्यामुळे पोलिसांनी रोहित आर्याच्या दिशेनं गोळीबार केला। दरम्यान ज्यांना ओलीस ठेवण्यात आलं होतं त्यांनी थरारक अनुभव सांगितलेला आहे, पाहूयात। मुलीची शूटिंग होते ना म्हणून गेलेले। रोज यायचे मी तिच्यासोबत गेला होता। हो, 26 तारखेपासून आजपर्यंत येत होते। काय घडलं हे मुलगीचं तेच नाही, ते एकदम दंगा झाला म्हणून आम्ही मला वर बसवले पहिल्या माळ्यावर ह्या मुलांना घेऊन सरांनी, आणि मग बसलो आम्ही। आणि मग दंगा झाला। ह्या बायका सगळ्या ह्या मुलांच्या आईनं रडत होत्या, हाणून घेत होत्या। मी शंका आली, म्हटलं काहीतरी झाले, काय झालं विचारत मी ते पडदा उघडला आणि बघत होते, तर सगळीच रडत होत्या त्यांचे आई वडील मुलांचे। स्टुडिओवाल्यांना त्यांनी खाली बसवलं होतं आणि रिटर्नवाल्यांना म्हणजे आम्हाला वरती बसवलं होतं, आणि थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला। परत अचानकच त्यांनी डोर बंद केला, सगळं बंद केलं जे काय असेल तर। आणि मग आम्हाला वाटलं कुठला तरी सीन सुरू आहे, आवाज होत असेल आमचा म्हणून केला। पण मग थोड्या वेळानंतर आमच्या पॅरेंट्सचा जोरजोरात रडण्याचा खालून आवाज आला खिडकीतून। मग माझी आजी तिथे होते, तिने माझ्या आईला फोन केला, त्यामुळे आम्हाला कळालं काय सुरू आहे ते। मग हळूहळू माझ्या आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं। तर घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं दीपक केसरकरांनी म्हटलंय। रोहित आर्यानं चुकीचं पाऊल उचलल्यानं पुढील प्रकार उद्भवल्याचं देखील दीपक केसरकरांनी म्हटलंय। पवईतील रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणावरती दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। रोहित आर्या हे एक स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम चालवत होते, सामाजिक कार्यकर्ते होते, परंतु त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलून मुलांना ओलीस धरणं हे चुकीचं आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये हा पुढचा प्रकार उद्भवलेला असावा। एकंदरीतच झालेला प्रकार दुर्दैवी आहे। तर माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे रोहित आर्याचे पैसे दिले नाही असं वर्षा गायकवाडांनी म्हटलंय। ठेकेदाराचे पैसे न दिल्यानं सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागला। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणावरती वर्षा गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली। माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते पीएलसी मॉनिटरिंग स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत जे आहे ते काम केलं होतं। जवळपास 2022 ते 23 मध्ये 2 कोटीचं त्यांनी काम केलं होतं, आणि माझ्या कामाचे मला पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी यापूर्वी सुद्धा उपोषण केलं होतं। तेव्हा तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं की तुझे हे पैसे आम्ही देऊ, परंतु त्याला ते पैसे मिळाले नाहीत। पण त्यांनी आज जो प्रकार केला हा प्रकार खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होता। ठेकेदाराचे पैसे हे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे, पण त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य मुलांना सहन करावं लागत असेल, ते रिस्कमध्ये टाकण्याचं काम जे राज्य सरकार करते त्याचा या ठिकाणी मी निषेध करते। तर काही शासकीय बिलांसाठी आरोपीनं हा प्रकार केला होता असं उदय सामंत यांनी म्हटलंय। स्वतःला पैसे मिळवण्यासाठी लहान मुलांना वेठीस धरणं चुकीचं असल्याचं देखील उदय सामंतांनी म्हटलं। आरोपी रोहित आर्याच्या एन्काउंटरवरून उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली। याबाबत मी देखील माहिती घेतल्यानंतर कळलं की काही शासकीय बिलांच्या संदर्भामध्ये त्यांना हा प्रकार केलेला होता। शेवटी पोलिसांनी केलेली कारवाई याच्यावरचं उत्तर पोलीसच देऊ शकतात, परंतु लहान मुलांना ओलीस ठेवणं, स्वतःला पैसे मिळवण्यासाठी त्यांचा वापर करणं हे 100% चुकीचं आहे, आणि याच भावनेनं कदाचित प्रशासनानं किंवा पोलिसांनी ही कारवाई केलेली असावी। तर रोहित आर्याला मनोरुग्ण म्हणणाऱ्या सरकारची कीव येते असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। रोहित आर्या मनोरुग्ण होता तर शिक्षण विभागानं काम का दिलं असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। राज्यातील 17 निरागस मुलांना डांबून ठेवणारा हा रोहित आर्या हा मनोरुग्ण असल्याचं शासनाने घोषित केलेलं आहे। खरं तर या शासनाची आणि हे बोलणाऱ्याची कीव याविषयी वाटते। जर हा मनोरुग्ण होता तर याला शालेय
संबंधित काम का दिलं? शालेय शिक्षण विभागाने यांच्याकडून इतर कामं का करून घेतली? तर पवईतील घडलेलं प्रकरण खूप गंभीर आहे असं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे असं देखील योगेश कदमांनी सांगितलं. पवईत 17 मुलांना ओलीस ठेवलेल्या प्रकरणावरती योगेश कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली. 10 ते 12 वर्षाची मुलं ही त्या व्यक्तींकडे डांबून ठेवली होती आणि अतिशय हुशारीने आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तिथून सुखरूप बाहेर काढले. एकही मुलाला तिथे दुखापत झालेली नाही. कोणालाही त्यात काही किरकोळ दुखापत काही सिनियर सिटीजनना झालेली आहे, परंतु गंभीराची दुखापत कोणाला नाही. नाईलाजाने त्या व्यक्तीने जे काही तिथे कृत्य केलं त्याचं रिटर्न म्हणून तिथे काही पोलिसांची फायरिंग करावी लागली. परंतु ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अजून चालू आहे. कन्क्लुजन पर्यंत आपण अजून आलेलो नाही. ज्यावेळेला कन्क्लुजन वरती येऊ त्यावेळेला नक्कीच आपण